बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। सब संतन की जय। श्रीमद् भागवत महापुराण सत्संगामध्ये आपण पंचम स्कंधाचं वर्णन करत होतो, ज्यामध्ये भगवान श्री शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताच्या आग्रहावरून श्री संपूर्ण त्रैलोक्याचं वर्णन त्या ठिकाणी केलंय, ज्यामध्ये स्वर्ग मर्त्य पाताळ आदी सर्वांचं वर्णन केलं, पृथ्वीचं वर्णन केलं। यामध्येच शिशुमार चक्र जे आहे त्याचंही वर्णन त्या ठिकाणी केलं होतं। अशा प्रकारे अनेक प्रसंग या ठिकाणी पूर्ण झाले आणि पुढे राजा परीक्षितानं प्रश्न विचारला होता की महाराज, अनेक प्रकारे लोक कर्म करतात आणि त्यांच्या अनेक गती आहेत, तर अशा प्रकारे ह्या गती कशावरून ठरल्या जातात, कुठल्या कर्मानं कुठल्या प्रकारची गती मिळते? तर मग अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारला होता, महर्ष एतद् वैचित्र्यं लोकस्य कथमिति, अशा प्रकारे हे एवढी विचित्रता कशी काय पाहायला मिळते लोकांमध्ये? कारण अनेक प्रकारचे लोक आहेत आणि उंच कर्म नीच कर्म, त्याच्यामुळेच उंच गती नीच गती, अशा प्रकारची जी गती आहे ती कशामुळे निर्णय होते आणि ती जी गती आहे याच्यामध्ये एवढी विभिन्नता का आहे? तर त्याचं खूप सुंदर उत्तर त्या ठिकाणी महाराजांनी म्हणतात की हे बघ राजा, कारण प्रकृती जी आहे ती कशी त्रिगुणात्मिका आहे, 3 गुण आहेत, याचं कालच आपण चिंतन केलं। आणि सात्विक राजसिक तामसिक हे 3 गुण असल्यामुळे या 3ही गुणांची जी काही धर्म आहे त्या ठिकाणी त्या प्रकारे ते आचरण केलं जातं। हरी तर अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तर दिलं महाराजांनी की
राजा या ठिकाणी अनेक प्रकारचे जे गुण आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक, या गुणांच्या अनुसार जो व्यक्ती ज्या गुणामध्ये ज्याची निष्ठा आहे त्या गुणाचं पालन करतो. सात्विक गुणाचा व्यक्ती असेल, त्याची सात्विक निष्ठा असेल तर सात्विक निष्ठेमुळे तो त्या ठिकाणी चांगले कर्म करेल, चांगल्या गतीला जाईल. राजसिक गुण त्या ठिकाणी असेल, राजसिक निष्ठा असेल तर रजोगुण प्रवृत्त प्रधान कर्म करून त्या गतीला जाईल. अशा प्रकारे तामसिक व्यक्तीचीही या अनुसार गती होते. अशा प्रकारे प्रश्न केला असता तेव्हा मग राजानं त्या ठिकाणी म्हटलं, महाराज मग तामसिक कर्म करणारे किंवा नीच कर्म करणारे जे लोक आहेत, जे नरकामध्ये जातात, ज्याचं वर्णन तुम्ही त्या ठिकाणी मला करून सांगा. कारण की नरक सुद्धा एक प्रकारचं नसेल, कारण की पाप अनेक प्रकारचे आहेत. मग अनेक प्रकारच्या पापांना अनेक प्रकारचं त्या ठिकाणी नरकस्थान असेल. ते कसं आहे, किती नरक आहेत, त्यांची काही काही नावं आहेत आणि कोणतं पाप केल्यानंतर कोणत्या नरकाला माणूस जातो याचं त्या ठिकाणी मला वर्णन करून सांगा. काय झालं? पहा, लक्षामध्ये ठेवा, मग घरी जाऊन लगेचच वहीमध्ये उतरवून काढा. तर पहा, नरक इथे आल्यानंतर लक्षात राहिलं, शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात येतं की दप्तर घरी राहिले, काय हरकत नाही. तर पहा, त्या ठिकाणी आता नरकाचं वर्णन करतायत महाराज, नरकाचं वर्णन करतायत. काय सांगतायत? ऋषिरुवाच अंतराल एव त्रिजगत्यास्तु दिशि दक्षिणस्याम अधस्ताद धूमेरु परिष्टाच्च. परत सांगतायत की राजा, हा जो नरकलोक आहे ना, हा त्रैलोक्याच्या बाहेर नाहीये. त्रैलोक्य म्हणजे जे 3 लोक आहेत, त्रिभुवन आहे, याच्या काही बाहेर नाही, हा त्रैलोक्याच्या अंतर्गत आहे. अच्छा महाराज, पण आहे कुठं? तर त्याचं वर्णन करतात की दक्षिण भागाकडे, दक्षिण दिशेमध्ये, पृथ्वीच्या खालच्या भागामध्ये आणि पाण्याच्या वरच्या भागामध्ये, म्हणजे पाण्याच्या वर आणि पृथ्वीच्या खाली आणि दक्षिण भागाकडे, दक्षिण दिशेकडे त्या ठिकाणी नरकलोक आहे. त्याच दिशेकडे सांगतात की पितृलोक सुद्धा आहे. आणि तीच जी दक्षिण दिशा आहे, त्या दक्षिण दिशेमध्ये असणारे जे नरकलोक आहे, त्या नरकलोकाचे प्रधान कोण आहेत? तर म्हणतात सूर्यपुत्र भगवान यमराज महाराज, सूर्यदेवताचे पुत्र आहेत. तर त्या ठिकाणी म्हणतात की हे त्या ठिकाणी काय करतात यमदेव? तर म्हणतात की भगवान परमात्म्याच्या आज्ञेचं उल्लंघन न करता, वेदाच्या अत्यंत शास्त्राच्या व्यवस्थित नियमांचं पालन करून, ज्या प्रकारे ज्या व्यक्तीनं जे काही पाप केलेलं आहे त्यानुसार त्याच्या पापाचं फळ, त्याचा तो दंड त्याला ते प्रदान करतात. अशा प्रकारे या यमदेवांचं त्या ठिकाणी काम आहे. आणि या यमदेवांच्या अधीन अनेक यमदूत आहेत, अनेक प्रकारचे सेवेकरी आहेत. मग अनेक प्रकारचे सेवेकरी अनेक ठिकाणी नेमणूक त्यांची झालेली आहे. अशा प्रकारे हा यमलोक म्हणजेच नरकलोक आहे. मग त्या नरकलोकामध्ये गेल्यानंतर आणखी काही वेगळे वेगळे प्रकार आहेत का? तेव्हा अशा प्रकारे विचारलं असता तेव्हा महाराज सांगतात की राजा, कुणी सांगतं की नरक जे आहेत ना ते किती प्रकारचे, 21 प्रकारचे नरक आहेत असं कुणी सांगतं. आणि त्या ठिकाणी आणखी काही नरक मी तुला सांगतो राजा. अशा प्रकारे एकूण 28 नरकाचे या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला 21 नरक सांगितले बघा. आधी नरकाची सगळी नावं आपण ऐकून घेऊ, कोणते कोणते नरक आहेत. पहा, पहिल्यापासून 21व्या पर्यंत आता तुम्ही मोजा. पहिला नरक आहे तामिश्र, त्यानंतर अंध तामिश्र, पुढे रौरव नरक आहे, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असीपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्त सूर्मी, वज्रकंटक शाल्मली, वैतरणी, त्यानंतर कुयोद, त्यानंतर आहे प्राणरोध, पुढे आहे विषसन, यानंतर आहे लाला भक्ष, सारमेयादन, अविची आणि अयपाद. अशा प्रकारे किती झाले? 21 नरक झाले. आणि याच बरोबर अजून 7 नरकाची नावं मी तुला सांगतो. म्हणजे हे जे आहे ना 21 नरक अनेक ग्रंथामध्ये त्याचा आधार मिळतो. याच्या व्यतिरिक्त अजून 7 त्या ठिकाणी नरक आहेत ज्याचं वर्णन पुढे करतात महाराज. म्हणतात आणखी
क्षार कर्दम, पुढे आहे रक्षो गण भोजन, शूल प्रोत, पुढे आहे दंडशूक, अवट निरोधन, पर्यावर्तन आणि सुचिमुख. अशा प्रकारे एकूण हे 28 नरक आहेत. या प्रकारे हा 28 नरक यांच्याच अंतर्गत प्रत्येक जीव जो काही पाप आपण करतो त्या पापाचं यापैकीच कुठल्या तरी एका नरकामध्ये जाऊन यातना भोगून भोगून ते पाप त्या ठिकाणी समाप्त केलं जातं. अशा प्रकारे हे स्थान आहे. मग या 28 नरकाचं आता त्यांनी वर्णन सुरू केलं. त्यापैकी सगळ्यात पहिला नरक आहे त्याचं नाव आहे तामिश्र नरक. तर हा तामिश्र नरक जो आहे तो कशामुळे मिळतो बरं? तर सांगतायत की जर एखादा व्यक्ती परधन, परसंतान आणि परस्त्री हरण करत असेल आणि त्याचा भोग भोगत असेल तर तो व्यक्ती जो आहे तामिश्र नरकाला जातो. परधन, धन म्हणजे काय बघा, धन म्हणजे फक्त पैसा आणि सोनं नाणं एवढंच नाही बरं का. धन म्हणजे अनेक प्रकारची संपत्ती. जसं पहिल्या काळामध्ये व्यवस्थित जर विचार केला तर असं असायचं की एखाद्याच्या दारामध्ये भरपूर हत्ती जर आहे, भरपूर घोडे, भरपूर गाया बैल असतील तर समजायचं हा माणूस मोठा धनाढ्य आहे. त्याच्यावरून ठरवलं जायचं की हा माणूस धनाढ्य आहे. त्याच्याकडे सोनं नाणं किंवा पैसाच असावा असं काही नव्हतं. भरपूर जर त्याच्याकडे काय पशुधन याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे पशुधन असो, स्वर्णधन असो किंवा अनेक प्रकारचं जे काही धन आहे तर त्या धनाला जर आपण हरण केलं म्हणजे चोरी केली त्या धनाची आणि त्याचा जर आपण भोग भोगला तर व्यक्ती कुठे जातो? तामिश्र नरकाला जातो. बघा मग चोरी करणं केवढं मोठं पाप आहे. काही पण बरं का, कुठल्याही छोट्याशा वस्तूपासून तर अत्यंत मोठ्या मोठ्या भयानक वस्तूपर्यंत. आणि इथं गेल्यानंतर मग ते ठरलं जातं नरक तोच आहे परंतु चोरी केवढी मोठी आहे त्यावरून ठरलं जातं की तुम्हाला किती काळ तिथे शिक्षा मिळली जाईल. अशा प्रकारे हे आहे धन. त्यानंतर म्हणतात की संतान, दुसऱ्याच्या मुलांना जर आपण काय केलं, हरण केलं. पूर्वीच्या काळी तर फार प्रकार व्हायचा, आताही आहे असा प्रकार, किडनॅपिंग वगैरे असतंच. दुसऱ्याच्या मुलांना जर आपण हरण केलं आणि त्यांना जर आपण स्वतः ठेवलं किंवा कुठेतरी अशा कामाला लावून त्याला आपण त्याचं जीवन खराब केलं तर मग काय होईल? तर ते फळ आहेत तेही त्या ठिकाणी तुम्हाला तामिश्र नरकामध्ये घालेल. यानंतर परस्त्रीचं जर हरण केलं आणि तिच्याशी त्या ठिकाणी अभद्र व्यवहार कुठलाही केला तर त्या ठिकाणी त्या माणसाला कोणता नरक मिळतो? तामिश्र नरक. अशा प्रकारे तामिश्र नरक या सगळ्या पाप करणाऱ्या लोकांना मिळतो. तामिश्र नरकामध्ये मग काय पनिशमेंट आहे तुम्हाला? तर सांगतायत की तुम्हाला तिथे खायला प्यायला मिळत नाही, अन्न जल मिळत नाही. जेवढे वर्ष तुम्ही तिथे राहणार, यातना भोगणार तोपर्यंत तुम्हाला थोडंही अन्न आणि पाणी प्यायला मिळणार नाही. आणि वरून मोठे मोठे दांडके आणणार आणि जोरात तुम्हाला कुटून काढणार, भरपूर मारणार, मोठा दंड आणणार, अनेक प्रकारची भीती दाखवणार, भय, अनेक प्रकारचं भय त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे त्या व्यक्तीला या तामिश्र नरकाला भोगावं लागतं. दुसरा नरक पहा. दुसऱ्या नरकाचं नाव आहे अंध तामिश्र. बघा तामिश्रचे एक पायरी पुढची अंध तामिश्र. म्हणतात की अंध तामिश्र नरकामध्ये कोण जातं? तर म्हणतात की दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला धोका देऊन त्याच्या स्त्रीला जर त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं भोगलं तर त्याला त्या ठिकाणी अंध तामिश्र नरकाला जावं लागतं. म्हणजे दुसऱ्या पुरुषाला धोका देऊन त्याच्या स्त्रीला भोगलं तर बघा अशा प्रकारे त्याला नरक मिळतोय. आणि हा नरक एवढा भयानक आहे, केवढा भयानक. म्हणतात की एखाद्या झाडाला जर आपण मुळासकट तोडून काढलं किंवा खोडापासून तोडून काढलं तर त्याला प्रचंड त्रास होतो त्या झाडाला. हे आपल्याला कळत नाही, आपल्याला लक्षात येत नाही, ते ओरडून दाखवत नाही, त्याला रक्त निघत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की झाडाला काही होत नाही परंतु झाडाला प्रचंड त्रास होतो. एखादी फांदी जर तोडली, जसं आपला एखादा हात तोडल्यानंतर आपल्याला त्रास होतो त्या प्रकारेच झाडालाही त्रास होतो. आणि जसं एखाद्या झाडाला आपण खोडापासून किंवा मुळापासून जर तोडलं तर त्याला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या व्यक्तीला त्या अंध तामिश्र नरकामध्ये निरंतर होत राहतात. बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही समजा एखाद्याला मारलं तर मारलं म्हणजे कसं, एखाद्याने घाव घातला फार मोठा आणि 5 मिनिटात तो माणूस मेला. घाव लागल्यामुळे तो माणूस मेला पण त्या वेदना कुठवर आहेत? त्या 5च मिनिटं वेदना आहेत त्या बरं का. तो माणूस
मेला, तर मेल्यानंतर त्याला त्या वेदना नाही आहेत. पण इथं जो नरक सांगितलेला आहे ना, ही वेदना कधी संपतच नाही, ती निरंतर चालू आहे. त्या नरकामध्ये पडलेला माणूस अशा प्रकारे अत्यंत वेदनांनी विव्हल राहतो. अनेक वेदना आहेत आणि त्या वेदनांनी त्या व्यक्तीची शुद्ध पूर्ण विसरून जातो, सुदबुद पूर्ण विसरून जातो. म्हणजे बघा, एखादी गोष्ट जर असेल ना फार अत्यंत दुःखाची, तर तेव्हाही आपण आपली सुदबुद विसरतो. फार सुखाची गोष्ट असेल ना तेव्हाही आपण काही आपल्याला कळत नाही, चित्त धाऱ्यावर नसतं. हे असंच आहे. म्हणतात एवढा त्रास त्या व्यक्तीला होईल की त्याचं चित्त जागी राहणार नाही, शुद्ध पूर्ण विसरून जाईल, आंधळा होऊन जाईल. त्याच्यामुळे या नरकाचं नाव काय आहे? अंधतापेश्वर. तिसरा नरक आहे. तिसऱ्या नरकाचं नाव आहे रौरव नरक. फार भयंकर नरक आहे हा. याच्या पुढचा रौरव नरक जो आहे, तर त्या नरकाला त्या ठिकाणी जाणारा व्यक्ती कसा पापी असतो त्याचं वर्णन करतात. म्हणतात एखादा व्यक्ती प्रपंचामध्ये आहे आणि स्त्री, पुत्र आणि धन या गोष्टीमध्ये निरंतर आसक्त आहे आणि आपली स्त्री, आपले पुत्र, आपल्या धनाला रक्षण करण्याकरता दुसऱ्या व्यक्तीशी जो द्रोह करतो, दुसऱ्या लोकांशी जो भांडण करतो, कशा करता की माझं धन घेतलं, माझा अमकी वस्तू घेतली, माझं असं केलं, माझं तसं केलं. अरे अनेक प्रकारे आपल्या गृहस्थ जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये जो व्यक्ती ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या व्यक्ती आहेत, स्त्री, पुत्र, धन याला ग्रहण केलेले प्रामुख्याने, तर यांच्यामध्ये आसक्ती ठेवून दुसऱ्या प्रती जो रोष ठेवतो, द्वेष करतो, त्याच्या प्रती जो दुजा भाव करून त्याच्याशी भांडत बसतो, असा जो व्यक्ती आहे ना त्याला कुठे जावं लागतं? रौरव नरकामध्ये जावं लागतं. रौरव नरकामध्ये म्हणजे बघा, आपल्या स्वार्थाकरता जो दुसऱ्याला त्रास देतो तो रौरव नरकाला जातो. आणि त्या रौरव नरकामध्ये गेल्यानंतर तिथे त्याला काय त्रास होतो? तर म्हणतात की ज्या ज्या लोकांना तुम्ही त्रास दिला ते सगळे लोक रुरु नावाचा एक भयंकर कुठला तरी एखादा प्राणी बनून येतो. एकदम विचित्र असा जीव जंतू आहे जो, त्याचं नाव आहे रुरु. रुरु म्हणजे जो साप आहे ना, साप, नाग वगैरे असतात ना, त्याच्याही पेक्षा 100 पटीनं क्रूर असा एखादा प्राणी, असा एखादा जीव त्या ठिकाणी बनून येतं. कोण? ज्या माणसाला तुम्ही त्रास दिला तोच माणूस रुरु नावाचा जीव बनून त्या नरकामध्ये तुम्हाला त्रास देण्याकरता येतो. येऊन काय करतो? तर म्हणतात तुमच्या अंगावरचा जो मांसाचा गोळा आहे ना, कच्चा तोडून खातो. अशा प्रकारे तो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो. आणि असं नाहीये, किती दिवस? असंख्य वर्ष. तुम्ही म्हणणार ना, असं मांसाचा गोळा तोडून खाल्ल्यानंतर सगळं संपून जाईल ना, पण तिथे हे शरीर नसतं, हे लक्षात ठेवा. हे हाडा मांसाचं हे जे शरीर आहे ना, हे नसतं. कारण नरकाची यातना भोगण्याकरता हे शरीर पुरेसं नाहीये. या शरीराला तिथं घेऊन जाणं शक्य नाहीये एकतर, आणि तिथं गेल्यानंतर हे सगळं आपल्याला सहजच होणार नाही. कारण की रौरव नरकामध्ये लाखो वर्ष तुम्हाला राहायचे, एकतर लाखो वर्ष हे शरीर टिकत नाही. दुसरं म्हणजे त्या नरकामध्ये तुम्हाला अन्न आणि पाण्याशिवाय जगायचे, हे शरीर अन्न पाण्याशिवाय जगू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिथं आरपार कितीतरी वेळा तलवारी आपल्यावर चालवल्या जातील आणि एकदा जरी तलवार आरपार झाली तर हे शरीर टिकू शकत नाही. म्हणजे हे शरीर तिथे नसतं. तर ते कोणतं शरीर आहे? तर नरकामध्ये जाण्याकरता सूक्ष्म शरीर वापरलं जातं. हे सूक्ष्म शरीर जे सप्तदश तत्वाचं बनलेलं असतं, पण त्या सूक्ष्म शरीराला त्रास जो आहे याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त होतो. सप्तदश तत्व ज्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन बुद्धी अशा प्रकारे 17 तत्वाचं मिळून बनलेलं हे जे सूक्ष्म शरीर आहे, त्या शरीराला घेऊन आपण नरकामध्ये जातो आणि तिथे अनेक प्रकारच्या यातना भोगत असतो. अशा प्रकारे हा रौरव नरक आहे आणि या रौरव नरकामध्ये रुरु नावाचा जीव आपल्याला तोडून खातो. जेवढ्या लोकांना तुम्ही जास्त त्रास दिला तेवढे जास्तीत जास्त रुरु तिथे तुम्हाला त्रास द्यायला येतील. त्याच्यामुळे जास्त लोकांना नका त्रास देऊ. एखाद्याला जरी दिला असला तरी पण जावं लागेल बरं का रौरव नरकामध्ये. म्हणजे कसं आहे, एखाद्याला मनापासून जर त्रास झाला ना आपल्याकडून, तर तो व्यक्ती कुठेतरी बदला घेणार आहे. इथं घेणं शक्य असेल तर इथंच घेऊन टाकेल, आणि जर इथे त्याला शक्य नाही, कारण की शेवटी कसं आहे, आपण आपल्यापेक्षा दुबळ्या माणसावरच आपली जास्त चालवतो. बरोबर आहे ना? जिथं चालत नाही आपली तिथं गप्प बसतो, मस्त मनामध्ये असतं पण करत काही नाही. का? कारण की तिथे चालतच नाही ना आपलं जिथे चालतं तो दुबळा माणूस, त्याच्यावरती आपण चालवतो. मग तो जो आहे तिथे बदला घेत नाही, तो रौरव नरक
तिची गाठ घेतल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे रौरव हा कितवा तिसरा नर्क झाला. चौथा नर्क ऐका, याचं नाव आहे महारौरव. महारौरव नर्क मिळालंच नाही, असं काय नाही. तर महारौरव नर्क जो आहे हा नर्क मात्र असा आहे, कसा आहे तर म्हणतात पहिला तर असा होता की स्त्री, पुत्र आणि धन यांची रक्षा करण्याकरता माणूस दुसऱ्याशी झगडा करतो. परंतु आता मात्र स्त्री आणि पुत्र धन यांनाही बाजूला केलं. जो व्यक्ती केवळ स्वतः करता, केवळ मीपणा, केवळ मीच, माझाच अहंकार, स्वतःचीच त्या ठिकाणी पुष्टी करण्याकरता जो स्वार्थ, अत्यंत स्वार्थपरायण होऊन जातो आणि दुसऱ्याची जराही पर्वा न करता अत्यंत दुष्ट प्रकारे आचरण करतो, त्या व्यक्तीला कुठे जावं लागतं म्हणतात की तो महारौरव नर्क. महारौरव. आणि त्या महारौरव नरकामध्ये सुद्धा ज्या ज्या लोकांना तुम्ही त्रास दिला ते सगळे अत्यंत भयंकर मांसाहारी रुरू बनून तिथे येतात. ते रुरूच बनून येतात, पण आता मांसाहारी रुरू आहेत आणि ती एवढे भयंकर आहेत, अनेक वर्षे त्या ठिकाणी तुम्हाला तोडून तोडून खातात. अशा प्रकारे हा महारौरव नरक आहे. यानंतर पुढच्या नरकाचं नाव आहे कुंभीपाक. अत्यंत भयंकर नरक. याचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. हे रौरव महारौरव सांगतातच लोक. कुंभीपाक ते एकदम प्रसिद्ध नरक आहे. तिथे कसं आहे तर म्हणतात हा जो कुंभीपाक नरक आहे त्याच्यामध्ये प्रायशः बरेच लोक जातात. बरेच म्हणण्यापेक्षा सगळेच जातात. काय केलं जातं तिथे, कशामुळे जातात लोक म्हणतात जो व्यक्ती आपल्या पोट भरण्याकरता, आपल्या उदरनिर्वाहाकरता, पोट जेवण करण्याकरता काय करतो म्हणतात मांसाहार खातो. कशाचा, जीवित माणूस, जीवित पशु पक्ष्यांना मारून जो व्यक्ती त्यांना शिजवून खातो. जीवित म्हणजे काय, असं शिजल्यानंतर तसंही मरणारच आहे, पण तसंही माणूस असं थोडी करणार, त्याला तर मारणार ना पहिलं, है ना. पहिलं मारलं जातं त्या जीवित पशु पक्ष्याला. जीवितच असतो तो प्राणी, काय मेलेला आहे, मेल्यानंतर मग तुम्ही त्याला खाताय असं तर होत नाही. तुम्ही काय करणार, त्याला मारताय, जीवित प्राण्याला मारतायत आणि मेल्यानंतर मग त्याला शिजवून खातायत. अशा प्रकारे त्या प्राण्याला खाणारा जो व्यक्ती आहे तो कुठे जातो, कुंभीपाक नरकामध्ये. कुंभीपाक म्हणजे मांसाहार करणारा जो सामान्यतः व्यक्ती आहे कुंभीपाक नरकामध्ये जातो. आणि त्याच प्रकारे तिथं काय मिळतं त्याला, ते म्हणतात तिथं सुद्धा त्याला छानपैकी तेच मिळतं जसं तो इथे त्याने काय केलं होतं, एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्षाला, एखाद्या पशुला जसं शिजवून खाल्लं तसंच याला सुद्धा त्या कुंभीपाक नरकामध्ये यमदूतांच्या द्वारे बळच उचलून घेऊन गेलं जातं आणि मोठ्या तेलाच्या कढईमध्ये, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकून अनेक वर्ष शिजवलं जातं. अनेक वर्ष. आपल्याला बघा एवढा छोटासा चटका जर लागला तर काय होतं बरं, छोटासा स्वयंपाक करताना लागतोच नाही का, एक छोटासा चटका लागतो, कधी तेल उडतं, कुठे काय होतं, कुठे काय होतं. तेल जर उडलं छोटंसं थोडं जरी तरी काय होतं, फोड येतो, दुखतं, आग होते आणि या गरमीच्या दिवसामध्ये तर खूपच जास्त त्रास होतो. मग विचार करा, अशा प्रकारे एवढं छोटंसं तेल लागलं आपल्याला की एवढा त्रास आहे, तर तिथे त्या कुंभीपाक नरकामध्ये त्या गरम गरम तेलामध्ये आपल्याला अनेक वर्ष तळून काढलं जातं. मग अशा प्रकारे कोण आहे तो व्यक्ती जो जीवित पशु पक्ष्यांना खातो, तो जो व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे मांसाहारी व्यक्तीला कुंभीपाक नरक आहे. पुढे सांगतात की कालसूत्र, हा कालसूत्र नावाचा एक नरक येतो आणि हा नरक ही अत्यंत भयंकर आहे. कशानं, काय केल्यानंतर माणूस इथे जातो तर म्हणतात की बघा, जो व्यक्ती माता पिता, ब्राह्मण देवता आणि वेदाच्या विरुद्ध आचरण करतो तो व्यक्ती या नरकाला जातो. कालसूत्र नावाचा नरक आहे. बघा, जो व्यक्ती माता पिता म्हणजे आई वडिलांच्या विरोधात जातो, आई वडिलांच्या विरोधात म्हणजे त्यांची आज्ञा पालन करत नाही, त्यांची सेवा करत नाही, त्यांना विचारत नाही, त्यांना त्रास देतो, मग बघा असा जो व्यक्ती आहे तो कुठे जातो, याच नरकाला जातो. बघा मग आपण कोणत्या नरकाला जातो, आई वडिलांची कशा प्रकारे सेवा केली पाहिजे आणि सांगायची गरज आहे का. आई वडिलांनी, ती आई बघा, एक सहज विचार करा बरं, त्या आईनं 9 महिने आपल्याला पोटामध्ये वाढवलं, किती प्रचंड त्रास आहे. आता तुम्ही सगळ्या माता भगिनी ज्यांनी स्वतः या प्रकारच्या अनुभवातून आलेल्या आहात,
याचा अर्थ आपल्याला ज्या आईनं जन्माला घातलं ती आई केवढी श्रेष्ठ आहे. ज्या आईनं 9 महिने गर्भामध्ये वाढवलं, दुसरं काही करायची गरज नाहीये तिने आपल्याकरता. तिने फक्त आपल्याला 9 महिने गर्भामध्ये वाढवून जन्माला घातलं. एवढंसं जरी केलं तरीही ती परमश्रेष्ठ आहे, ती जननी सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर तर काय म्हणून करत नाही आई आपल्याला. तेवढं जरी केलं तरी ती श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा अधिक आणि दुसरे सगळे आपले प्रत्येक गोष्ट करते. जन्माला आल्यानंतर त्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीचं ती संगोपन करत राहते. मग अशा प्रकारे ती माता, ते पिता जे निरंतर आपल्या हिताची चिंता करत असतात, अशा माता पित्यांना आपण त्या बुद्ध काळामध्ये जर त्रास दिला तर नरक आहे कालसूत्र नरकाला जावं लागेल. पुढे म्हणतात ब्राह्मण देवतांचा जर अपमान केला, ब्राह्मणांची सेवा केली नाही, ब्राह्मणांना जर तुम्ही त्रास दिला तर तुम्हाला कालसूत्र नरकामध्ये जावं लागेल. बघा, ब्राह्मण म्हणजे कोण? ब्रह्म जानाति यः सः ब्राह्मणः. जो व्यक्ती ब्रह्म जाणतो, म्हणजे जो व्यक्ती आत्मस्वरूपाचं चिंतन करून आत्मस्वरूप होऊन गेलेला आहे, तो खरा ब्राह्मण आहे. बाकी असो, ब्राह्मण तर सगळेच आहेत. तथापि मग ब्राह्मण शब्दामध्ये केवळ जातीनं ब्राह्मण असलेल्या व्यक्तीचं ग्रहण करायचं नाहीये, तर असा व्यक्ती जो आत्मचिंतन करतो, असा व्यक्ती जो आपला गुरु आहे, असा व्यक्ती जो संत महापुरुष आहेत, म्हणजे जगामध्ये असणारे सगळे समस्त साधू संत या ब्राह्मण शब्दाद्वारे ग्रहण करायचे. सगळे संत महापुरुष जेवढे आहेत या सर्वांच्या प्रती अपार प्रेम असावं आपल्या मनामध्ये. निष्ठापूर्वक त्यांची सेवा करावी, यथाशक्ती आपण सेवा करावी. असं काही नाहीये की एखादा श्रीमंत माणूस फार मोठं काहीतरी दान करतो, आपल्याच्यानं शक्यच नाही म्हणून आपण हळहळ करायची गरज नाहीये. आपल्याकडे यथाशक्ती जशा प्रकारे करणं शक्य आहे सेवा, कायेन वाचा मनसा इंद्रियेर्वा म्हणतात ना, कायेन शरीराद्वारे, मनाद्वारे किंवा इंद्रियाद्वारे ज्याही प्रकारे तुम्हाला जी ही सेवा करता येईल ती सेवा आपण केली पाहिजे. आणि जर सेवा जमत नसेल ना महाराज, तर सेवा करू नका, परंतु त्रासही देऊ नका. सेवा जमत नसेल तर त्रास द्यायचं तरी काम करू नका. आणि जर त्रास दिला तर ते संत महापुरुष तुम्हाला काही करणार नाही, परंतु तुमचेच कर्म तुम्हाला कालसूत्र नरकामध्ये नेऊन टाकणार आहेत. अशा प्रकारे ब्राह्मणांचा म्हणजे संत महापुरुषांचा, गुरुचा त्या ठिकाणी सन्मान करा. पुढे म्हणतात वेदाच्या विरुद्ध आचरण करू नका. वेद विरोधी आचरण. वेद विरोधी म्हणजे काय? वेदाला कुठलं तरी एखादं विहित कर्म आपल्याला सांगितलंय, त्याला न करता त्याच्या विरुद्ध दुसरंच काहीतरी आपल्या मनाप्रमाणे करत राहायचं. आपल्या मनाप्रमाणे म्हणजे मला बरं वाटतंय ना, वेदाने सांगू अथवा नाही सांगू, मला बरं वाटतंय ना, मग मी तेच करत राहणार. त्याच्यामुळं अत्यंत वेद विरोधी कार्य जर तुम्ही करत राहिलात तर कालसूत्र नावाच्या नरकामध्ये नक्कीच जावं लागेल. अशा प्रकारे माता पिता, ब्राह्मण देवता आणि वेद विरोधी लोक या कालसूत्र नरकाला जातात. कालसूत्र नावाचं नरक आहे, फार मोठा आहे. त्या नरकाचा घेरा म्हणतात 10,000 योजन, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ सांगितलंय 10,000 योजन आहे. आणि त्या नरकामध्ये जी जमीन आहे ना, ती जमीन मातीची, दगडाची वगैरे नाहीये. कशाची जमीन आहे? म्हणजे तांब्याची, तांबा धातू आहे ना, तांब्याची जमीन आहे. आणि वरून काय सांगितले? म्हणतात त्या तांब्याच्या जमीन एवढी भयंकर तापलेली आहे की म्हणतात वरून सूर्यनारायणाचं त्या ठिकाणी अत्यंत प्रखर काय किरण पडत आहेत आणि खालून आग पेटलेली आहे. म्हणजे खालून आग आहे, वरून सूर्य आहे, मध्ये त्या तांब्याच्या धातूवरती हा माणूस जाऊन पडतो. विचार करा, आता टेम्परेचर किती असतं आपल्याकडे? 40, बळच 40, 41, 42. किती कडक उन्हाळा आपल्याकडे. 42, 43च्या पुढे कधी गेलं नाही टेम्परेचर. मग विचार करा, त्यात आपण म्हणतो हाय केवढी उन्हाळा, केवढं ऊन, केवढा घाम, केवढा त्रास, हे सगळं आपण बोलतो. पण विचार करा त्या नरकामधला म्हणजे विचार करा, ते कालसूत्र नरकामध्ये जी असणारी उष्णता आहे त्याला मोजण्याची काय म्हणतात ना, तापमापी जगात अजून उपलब्धच झालेली नाहीये. एवढा भयंकर उत्ताप आहे, एवढा भयंकर उत्ताप आहे. आणि त्या तापलेल्या जमिनीवरती हा व्यक्ती, ना त्याला अन्न आहे पोटामध्ये, ना पाणी आहे मिळालेलं, अत्यंत तहानेनं व्याकुळ आणि अत्यंत भुकेनं व्याकुळ छटपट, एकदम तिळबिळा होतोय, एकदम छटपट. कधी उठतोय, कधी बसतोय, कधी झोपतोय, कधी उडतोय, कधी काय करावं त्याला कळतच नाहीये. काय कळेल बरं? विचार करा ना, विचार करा. एखाद्या समजा तव्यावर साधा आपला हात ठेवून बघू, 1 मिनिट होऊ शकतं का? हा,
तवा, लोखंडी तवा म्हणून अल्युमिनियमचा तवा, हा तांब्याचा धातू तो प्रचंड गरम आहे. बघा तुम्ही विचार करा, हे जे लाईट वगैरे असतात ना याच्यामध्ये तांब्याची तार का वापरतात? कारण की तो धातू अत्यंत वेगवान आहे, अग्नीला वाहन करण्याकरता, अग्निवहन करण्याकरता फार वेगवान आहे. त्याच प्रकारे विचार करा, हा जो नरक आहे या नरकाची जी जमीन आहे ती तांब्याची आहे पूर्ण, आणि त्याच्यावरती आपण राहतो. वरून सूर्य आहे आणि खालून आग आहे, सगळीकडून केवळ उत्ताप आहे, उत्ताप. अशा तापलेल्या जीवाला थंड करण्याचा अजिबात काहीही उपाय नाही. आणि मग असा जो प्राणी किती दिवस तिथे राहतो? तर म्हणतात की आपल्या शरीरावरती जेवढे रोम आहेत ना, काय म्हणतात याला, हे जे रोम आहेत ना, जेवढे केस जे रोम आहेत ना आपल्या शरीरावरती, तेवढे 1000 वर्षे आपण तिथे राहतो. समजा आपल्या अंगावरती जर समजा 2-3 हजार रोम आहेत, तर 2-3 हजार वर्षे आपण तिथे राहतो. एक रोम असेल तर तेवढे 1000 वर्षे. एक रोम म्हणजे 1000 वर्षे रवत्या नरकामध्ये, कालसूत्र नरकामध्ये. 10 रोम आहेत तर 10,000 वर्षे त्या नरकामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि हा जो जीव आहे ना, तो काय करतो? इकडे तिकडे पळायला विचार करतो, अनेक प्रकारे त्राही 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 म्हणून प्रयत्न करतो, तरीही त्याला कुणीही वाचवायला तिथे येत नाही. सगळ्यात मोठं पाप आहे बघा महाराज हे. कशाचं? ते माता पिता ज्यांना तुम्ही, ज्या माता पित्याने तुम्हाला जन्माला घातलं, ज्या माता पित्याचे अपार उपकार आहेत आपल्यावरती, आणि त्यांना जर तुम्ही अशा प्रकारे त्रास दिला तर तुम्ही कुठे जाणार आहेत? कालसूत्र नरकामध्ये. विचार करा, अत्यंत महत्वाची गोष्ट शास्त्राने सांगितली. शास्त्रावर जर विश्वास आहे तर ही गोष्ट खरी आहे आपल्याकरता, आणि जर शास्त्रावर विश्वास नाही तरी सुद्धा ही गोष्ट खरीच आहे. तरी सुद्धा आपल्याला त्या प्रकारचं नरक या ठिकाणी भोगायचं आहे. माता पिता बघा, ब्राह्मण देवता म्हणजे गुरुद्रोही व्यक्तीला थारा मिळत नाही जगामध्ये, देवही त्याला तारू शकत नाही. जर गुरु हरिरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कश्चन, भगवान परमात्मा जर रुसले आपल्यावरती तर काय होते? गुरु येतात, नको बाळा काळजी नको करू म्हणतात. पण एकदा गुरु रुसले ना महाराज, मग तुमची काळजी आता जगात कोणीच करू शकत नाही, मग मात्र आपली खैर नाही. म्हणून गुरु सदा सर्वदा प्रसन्न असावे. अशा प्रकारे आपण त्या प्रकारे निरंतर अत्यंत शुद्ध आचरण ठेवावं. तसे म्हणतात ना, गुरुद्रोही व्यक्तीची दशा काय असते? ते स्मशानाच्या मध्ये नाही का एक झाड असतं, ते झाड पूर्वीच्या काळचे स्मशान, आता तर फार छान केली स्मशाने की काय म्हणते, स्वर्गाचा दरवाजा कळतच नाही, स्वर्ग बनून जाते ते. पण बघा, जसं एखादं झाड, आणि ते झाड त्याच्यावर अजिबात पान नाही, एकही पान नाहीये, मरून गेलेलं झाड आहे, आणि त्या झाडाच्या शेजारीच कुठेतरी चिता जळते, आणि तिथे एक चमगादड़, आपण त्याला काय म्हणतो, वटवाघूळ नावाचा जो प्राणी आहे ना, गुरुद्रोही व्यक्ती वटवाघूळ बनतो. आणि वटवाघूळ कसं असतं तर रात्रभर त्या ठिकाणी काय करतं, प्रवास करत असतं, दिवसभर उलट लटकतं त्या झाडाला, एकदम उलट. आणि त्याचा आहार कसा आहे तर म्हणतात, तिथे स्मशानामध्ये जी चिता जळते तर त्या चितेचं, जळक्या चितेचं ते सडकं मडकं मांस हा वटवाघूळ खातो. आणि खातो कसा तर म्हणतात, तोंडाने खातात सगळे तोंडानेच. परंतु याचा आणखी एक विचित्र गोष्ट आहे, तो विष्ठा सुद्धा तोंडानेच करतो. म्हणजे बघा, त्याच तोंडाने खायचं, त्याच तोंडाने विष्ठाई करायची. अशा प्रकारचा हा प्राणी बनतो. कशामुळं? गुरुद्रोह केल्यामुळे. गुरूंच्या ठिकाणी कदापि असं आचरण नाही करायचं. थोडंही पाप त्या ठिकाणी लागलं नाही पाहिजे. अविश्वास त्या ठिकाणी प्रदान न करता जर आपण गुरुभक्तीमध्ये निरंतर निमग्न राहिलो तर या नरकापासून वाचतो. म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण, वेद इत्यादींचा निरंतर आदर करत राहावा व्यक्तीनं. म्हणून हा नरक जो आहे अत्यंत भयंकर आहे, याच्यापासून वाचण्याकरता आपली ही तयारी निरंतर असली पाहिजे. यानंतर पुढचा नरक आहे असीपत्रवन. असीपत्रवन नावाचा हा जो नरक आहे, या नरकामध्ये काय सांगितलंय म्हणतात, जो व्यक्ती बघा विपत्ती जर असेल ना तर थोडंसं वेद विरोधी आचरण केलं तर त्याचं प्रायश्चित्त करून त्यापासून मुक्ती मिळते. जसं समजा आता काही अशी प्रसंग येतात की फार मोठ्या अशा प्रसंगावर आपल्याला खोटं बोलावं लागतं. वेद काय म्हणतोय, सत्यम वद, खरं बोला. वेदाने सांगितले खरं बोला. परंतु कधी कधी एखाद्याचा जीव वाचवायचा असेल, एखाद्याचं कल्याण करायचं असेल, किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी करता, किंवा फार मोठी विपत्ती पडली आता, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोटं बोलावं लागतं. आणि ते जे खोटं आहे असं त्या ठिकाणी
प्रायश्चित्त करून ते त्याचं पाप इथलं इथं फेडलं जातं. त्याला काही फार जास्त पाप लागत नाही. ते खोटंही फार मोठं नसावं बरं का, नाहीतर लगेचच काहीतरी कारण ह्याचा आड घेऊन त्याचा आड घेऊन लगेच खोटं बोलायला तेही चालत नाही. तर म्हणताय जो व्यक्ती काही विपत्ती नाहीये, कोणाचं कल्याणही होत नाहीये, अजिबात काही कारण नसताना खोटं बोलतो, आपल्या स्वार्थाकरता खोटं बोलतो आणि वैदिक मार्गाचं त्या ठिकाणी काय करतो, विपरीत आचरण करतो. नुसतं खोट्याचा प्रश्न नाही बरं का इथे, वेदाच्या विरुद्ध जाऊन जो पाखंड मत प्रस्थापित करतो, पाखंड आचरण करतो विनाकारण, तर असा जो व्यक्ती आहे तो कुठे जातो, असिपत्रवन नावाच्या नरकामध्ये. असिपत्रवन. आणि त्या नरकामध्ये जाऊन त्याला काय मिळतं, तर म्हणतात त्याला त्या ठिकाणी पूर्ण नागडं करून कोडे मारले जातात. कोडे म्हणजे ते चाबूक असतात ना बघा, इंग्रजांच्या काळात ते फार मस्त कोडे असायचे है ना, आपल्या लोकांवरती ते चालवायचे कोडे, फार भयंकर लागायचे ते कोडे. जसे जुन्या लोकांच्या काही काही गोष्टी ऐकल्या ना तेव्हा ते अत्यंत शहारे येतात अंगावरती. तर ते जे कोडे आहेत बघा, हे ते इंग्रजांचे कोडे आहेत, ते यमदेवाचे कोडे बघा. ते जे कोडे आहेत ना ते पडतात, एकानंतर एक कोड्यानं मारलं जातं. आणि जेव्हा ते कोडे लागतात ना व्यक्तीला, तेव्हा ते कोड्यापासून वाचण्याकरता तो इकडे तिकडे इकडे तिकडे पळायला लागतो. पण पळत असताना त्या असिपत्रवन नावाचं जे वन आहे, असी म्हणजे तलवार, तलवार बघा, ते वन एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये असे झाड आहेत ना की त्या झाडाला एकदम घनदाट पालवी आहे, एकदम घनदाट पानं आहेत. आणि ते पानं कसे म्हणतात, तलवारीच्या धारेसारखी एकदम धारदार आहेत. आणि हा व्यक्ती जो आहे ना, एकदम घनदाट जंगल आहे, त्याला मारलं की हा पळायला लागतो. आणि पळता पळता काय होतं, त्या झाडाला कुठेतरी धडकतो, पानाला लागतो आणि त्याच्या ते जे पानं आहेत ते तलवारीच्या धारेप्रमाणे आपल्या अंगाला चिरतात, फाडतात. सगळीकडून रक्तबंबाळ हा व्यक्ती होऊन जातो. याला ते तालवन म्हटलेलं आहे. तालवन म्हणजेच ते तिथलं असलेलं वन आहे आणि त्या तालवनाचे जेवढे पानं आहेत ते सगळेचे सगळे तलवारीच्या धारेप्रमाणे एकदम धारदार आहेत. अशा प्रकारे त्या नरकामध्ये हा व्यक्ती जातो. असिपत्रवन नावाचा हा नरक आहे. आणि हा कशामुळे मिळतो, वेद विरुद्ध आचरण करणाऱ्या व्यक्तीला. वेद विरुद्ध बघा, आपल्याला कोणत्या नरकात जायचं आपण लगेच यादी करायची. हा, हे पाप जर केलं, त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं होतं वही पेन ठेवा सोबत. कारण की असं नाही की आपण फार शुद्ध माणसं आहेत, आपण कधी पापच करत नाही, अजिबात असं काही नाहीये. अनेक प्रकारचे पाप करतो. मग असं लिहून ठेवायचं की असं झालं की असा नरक मिळतो, त्या नरकामध्ये असा असा त्रास असतो. अशा प्रकारे लिहून ठेवलं की होईल काय, आपल्या हातून पाप थोडी कमी होत जाते. म्हणजे असं होत नाही एकाएकी पापी माणूस एकदम पुण्यवान बनून जाऊ शकत नाही, पण निरंतर एक अभ्यास बनून, अरे चला वेदविरुद्ध नको, कशाला खोटं बोलायचं. एक खोटं बोललं तर मला तिकडे लगेच काय होणार आहे, एक तलवारीचं काय म्हणतात पानाने कापलं जाणार आहे, कोडे पडणार आहेत माझ्यावरती. एक खोटं बोललं की 100 कोडे आहेत, मग कशाला खोटं बोलायचं, ते 100 कोडे कशाला खायचे. त्याच्यासाठी आपण हे निरंतर ध्यानात ठेवू. म्हणून हे जे नरक आहेत अशा प्रकारे याला लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे किती नरक झाले आपले, 7 नरक. आतापर्यंत 7 नरकाचं वर्णन केलं, अजून 21 नरक आपले बाकी आहेत. अशा प्रकारे उद्या आपण उरलेल्या नरकाचं यथाक्रमे वर्णन करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.